तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण की एप्रिल हप्त्यासंदर्भातील जी तारीख सरकारने दिलेली होती त्या तारखेला आता आपल्याला हप्ता मिळाला नाही. परंतु आता हप्ता नेमका कोणत्या तारखेला आपल्याला मिळणार आहे? कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला तारीख देण्यात आलेली होती. पॉपअप हे त्यांच्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि मी व्हिडिओ देखील तुम्हाला सांगितलं होतं की या तारखेला हमखास तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार होते. परंतु आता सरकारने ती तारीख सुद्धा गेली आणि आपल्या सर्व निराधारांच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता क्रेडिट झाला नाही. आता या कोणत्या कारणास्तव क्रेडिट झाला नाही? कारण की सरकारने आधी देखील तारखा इथं दिलेल्या होत्या आणि आधीच्या महिन्यामध्ये सुद्धा त्या तारखा देऊन तारखा बदलवण्यात आलेल्या होत्या. यावेळेस सुद्धा तसंच झालं. जे तारीख दिली, जो पॉपअप जे नोटिफिकेशन आपल्याला दाखवण्यात आलं होतं त्याच्या माध्यमातून ते पैसे वितरण झालेच नाही. ते तारीख सुद्धा निघून गेली. म्हणजे एप्रिल हप्ता नेमका आपल्याला कोणत्या तारखेला मिळणार हे अजून सुद्धा सरकारचे कन्फर्म झालं नाही. कारण की आता आपल्याला नेमका कोणत्या तारखेला हप्ता मिळणार याच्या संदर्भातील आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे की नेमकं अधिकृतपणे आपल्याला एप्रिल हप्ता येणार तर येणार कोणत्या तारखेला. कारण की भरपूरसे जे नोटिफिकेशन सरकार त्यांच्या वेबसाईटवरती दाखवत असते त्याच्या माध्यमातून ती तारीख सुद्धा चालली गेली, परंतु आपल्याला पैसे क्रेडिट झाले नाही. याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि असेच कामाचे व्हिडिओ डेली पाहण्यासाठी आणि शासकीय योजनांची माहिती पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता बघा मित्रांनो, जे नोटिफिकेशन जे माहिती आपल्याला पोर्टलवरती दाखवण्यात आली होती त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे हे क्रेडिट झाले नाही. आता बघा, जसे की 22-23 तारीख असो, 24 तारीख असो, जे कुठल्या तारखा त्यांनी दाखवल्या होत्या त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे जमा झाले नाही. मग नेमका एप्रिल हप्ता आपल्या खात्यामध्ये क्रेडिट कधी होणार हा देखील प्रश्न सर्व लाभार्थ्यांना पडलेला आहे की एप्रिल हप्ता नेमका आपल्याला क्रेडिट होणार तर होणार कोणत्या तारखेला. मित्रांनो बघा, आपण जर पाहायला गेलं तर साधारणपणे जे नोटिफिकेशन त्यांनी आपल्याला दाखवलेलं होतं त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसे जमा झाले नाही. मग आता पैसे मे महिन्यामध्ये येण्याची शक्यता दाट दिसून येत आहे. स्पष्टपणे आपण जर पाहायला गेलं तर मे महिन्यामध्ये 100% पैसे येण्याची शक्यता येऊन राहिलेली आहे. कारण की बघा, आता तारीख सुद्धा जवळपास झाली, म्हणजे या महिना पूर्णपणे संपून गेलेला आहे. मग आता एप्रिल महिना संपून गेल्यानंतर मे महिन्यामध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आपल्याला इथं दिसून येत आहे. मित्रांनो, मे महिन्यामध्ये 100% तुम्हाला पैसे येऊ शकतात. हे एक आपण जसे की अंदाज पकडू शकतो, परंतु अजूनपर्यंत कन्फर्म तारीख सरकारने सांगितलेली नाही आणि नोटिफिकेशनवर आपल्याला भरोसा राहिलेला नाही. कारण की आपण जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर आधी नोटिफिकेशन वेगळं दाखवलं, ते हटवण्यात आलं. त्याच्यानंतर वेगळं नोटिफिकेशन दाखवलं, ते देखील हटवण्यात आलं. बाकी मे महिन्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे मिळणार याची अधिकृत GR असो, तारीख असो, जी कुठली माहिती हे आपल्यापर्यंत आली हे सर्वात आधी मी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार. परंतु त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.